महाराष्ट्र या राज्यामध्ये बीएमएस करायचंय पण समजत नाही का खर्च किती लागणार. बऱ्याचशा पालकांना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना देखील प्रश्न पडतोय. विद्यार्थी व पालक चिंतेमध्ये आहे का या ठिकाणी किती खर्च लागू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. जर आपल्याला महाराष्ट्र या राज्यामध्ये बीएमएस करायचंय, आपला नंबर देखील कॅटेगरी थ्रू जरी लागतोय, तर आपल्याला किती बजेट या ठिकाणी लागेल 2026 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो व पालक मित्रांनो, बरेचसे असे कॉलेजेस आहे की जे तुमच्याकडून सुरुवातीलाच काय करून घेतात, पूर्ण फीस कॉलेजची जमा करून घेतात आणि नंतर ही फीस तुम्हाला स्कॉलरशिपच्या माध्यमातून परत येते. बरेचसे पालक व बरेचसे विद्यार्थी परेशान आहे का स्कोर कमी आलेला आहे, कॉलेज मिळू शकतो का नाही मिळू शकत. तर तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट या ठिकाणी सांगतोय का हा तुमचा आता ऑल इंडिया रँक आलेला आहे मित्रांनो. ओके, तुम्हाला महाराष्ट्र या राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचंय. मग महाराष्ट्र राज्यामध्ये जे एकूण क्वालिफाय मुलं 1,07,304 विद्यार्थी, मग खरं कॉम्पिटिशन तुमचं यामध्ये. बरेचसे विद्यार्थी फोन करून सांगताय का सर आमचे घरचे आम्हाला रजिस्ट्रेशन करू देत नाही, आमचं स्कोर कमी आलाय. तर पालकांनो, या ठिकाणी एक तुमचा छोटा भाऊ म्हणून किंवा एक मोठा भाऊ म्हणून माझी ही विनंती आहे, तुमच्या पाल्याला देखील तुम्ही काय करू द्या, या ठिकाणी काउन्सिलिंग करू द्या. तो जोपर्यंत काउन्सिलिंग मध्येच इन्व्हॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत आपल्याला खरं कळणार नाही का तो महाराष्ट्र या राज्यामध्ये कुठे आहे. तर सगळ्यांनी एक नम्र विनंती आहे का आपल्या पालकांना काय करू द्या, सॉरी पाल्यांना काय करू द्या, काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्वमेंट करू द्या. सविस्तरपणे चर्चा करणार आहे. जर महाराष्ट्र राज्यामध्ये बीएमएस करायचे तर एकूण खर्च किती येतो. ओके, पण बरेचसे पालक बरेचसे विद्यार्थी विचारताय का महाराष्ट्रामध्ये नंबर कुठे लागू शकतो. तर तुम्हाला सर्वात पहिले गुगल क्रोम वरती यायचंय, नेक्स्ट अकॅडमी असं सर्च करायचंय. पहिलीच आमची वेबसाईट आहे बघा. ओके, याच्यावरती क्लिक करायचंय. तुम्ही तुमच्या पाल्याचं या ठिकाणी काय करू शकता, कॉलेज प्रिडिक्ट करू शकता. सर कसं करता येणार, तर तुम्हाला यासाठी काय करायचंय, प्रिडिक्ट कॉलेज वरती क्लिक करायचंय. ओके, या ठिकाणी तुमचं ऑल इंडिया रँक, तुमचं स्कोर आणि तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि प्रिडिक्ट माय कॉलेज वरती काय करायचंय, क्लिक करायचंय. तुम्हाला नक्कीच कळेल का महाराष्ट्रामध्ये तुमच्या पाल्यासाठी कोणतं कॉलेज लागू शकतं. जर कोणी पालक या ठिकाणी बघत असेल तर त्यांना नक्कीच कळेल का या ठिकाणी त्यांच्या पाल्याला देखील कोणतं कॉलेज लागू शकतं. महत्वाचा विषय का महाराष्ट्र राज्यामध्ये बीएमएस करायचे तर एकूण खर्च किती लागणार. बघा, सर्वात पहिले सीईटी सेल वरती आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतो. ओके, सीईटी सेलचा रजिस्ट्रेशन करावा लागतो. तर यासाठी जी रजिस्ट्रेशनची फीस असते ती 1,000 रुपये असते. ओके, त्यानंतर जर कोणाला मॅनेजमेंट कोटामधून जायचं असेल तर त्यांना अतिरिक्त फी या ठिकाणी लागते, तर ती फीस असते 5,000 रुपये. महाराष्ट्र राज्यामध्ये बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर आयक्यू कोटा बंद झालेला आहे का, तर इन्स्टिट्यूशनल कोटा सीईटी सेलचा देखील सुरू आहे. आयक्यू ओके, याचीच काय असते, तुमची 5,000 रुपये फीज असते. पण जे कॉलेज लेवलला जे राऊंड होत होते ते राऊंड आता काय करण्यात आलेले, बंद करण्यात आलेले. सर कोणते कॉलेज लेवलला राऊंड होत होते, सपोज बघा मी कॉलेजवाला आहे आणि माझ्याकडे जर 2 कॅन्डिडेट येत आहे आणि एका कॅन्डिडेटचं जर बजेट 70 लाख आहे आणि एकाचं जर 1 CR आहे, तर मी काय करतो, त्या 1 CR वाल्याला काय देतो, तो कॉलेज देतो. म्हणजे अशा लेवलचे काय होते कॉलेजला हे प्रकरण होत होते, म्हणून हे राऊंड देखील आता काय करण्यात आलेले, बंद करण्यात आलेले आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या व पालकांनो तुम्ही पण लक्षात घ्या, जोपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करत नाही तोपर्यंत आपण काउन्सिलिंग मध्ये काय होऊ शकत नाही, सहभागी होऊ शकत नाही. ओके, तर यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे, अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे, त्याच नंतर आपण काय होतो, काउन्सिलिंग मध्ये सहभागी होतो. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखी कोणतं खर्च लागणार, बघा ऑल इंडिया कोटा डिपॉझिट असतो. बघा या ठिकाणी ही ऑप्शनल प्रोसेस आहे बघा. ओके, ऑल इंडिया कोटा म्हणजे एखाद्या कॉलेजला जर 100 जागा असतील तर 15 ज्या जागा आहे हे ऑल इंडिया कोट्यातून भरतात. 15% ज्या सीट आहे एनआरआय आणि आयक्यू कोट्यातून भरतात आणि 85% ज्या जागा आहे त्या स्टेट कोट्यातून भरतात. तर ही ऑप्शनल प्रोसेस आहे बघा. जर तुमचा स्कोर कमी असेल तर तुम्ही हा ऑल इंडिया कोटा काय करू शकता, बीएमएस बीएचएमएस साठी ट्राय करू शकता. याचा रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट असतो 50,000चा आणि 2,000 रुपये ही तुमची रजिस्ट्रेशन फीस असते जी की नॉन रिफंडेबल असतील. ओके, जर तुम्हाला ऍडमिशनचे जर चान्सेस वाढवायचे असेल तर तुम्ही यामधून सहभागी होऊ शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजची वार्षिक फी किती असणार. बघा कॉलेजची वार्षिक फी ओपन कॅटेगरीला अंदाजे 1,70,000 ते 3,50,000 प्रतिवर्ष पर्यंत असू शकते. कॉलेजची फीस ही कॉलेजवर डिपेंड असते, वेगवेगळ्या कॉलेजची वेगवेगळी फीस असते. ज्यावेळेस तुम्ही आमच्या सोबत जॉईन करता त्यावेळेस सविस्तरपणे देखील आम्ही तुम्हाला सांगतो कोणत्या कॉलेजला किती फीस लागणार. बऱ्याचशा वेळेस असं होते
देखील विद्यार्थ्याचं व पालकाचं या ठिकाणी बजेट नसतो आणि चुकीचं जिथं जास्त फीस आहे तो कॉलेज देखील त्यांना अलॉटमेंट होऊन जातो आणि ऐन वेळेवर त्यांच्याकडे फीस नसते तेवढी आणि त्यांचं ऍडमिशन रद्द होतो. तर तुम्हाला अगोदर या ठिकाणी काय असायला पाहिजे, कल्पना असायला पाहिजे. आणि जर आमच्याकडे जॉईन करताय मित्रांनो तर फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर आम्ही करून देत असतो. बरेचसे लोक ऑनलाईन मध्ये फक्त पैसे घेतात आणि फक्त मार्गदर्शन करण्याचे पैसे घेतात. ओके, बाकी कुठलीच प्रोसेस करून देत नाही. तर तुम्ही जर आमच्या सोबत जॉईन करताय तर आम्ही फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर तुमची करून देत असतो. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो बघा बरेचसे फ्रॉड होत आहे काउन्सिलिंगच्या नावाखाली. कोणी जर तुम्हाला 50,000 1,00,000ची जर डिमांड करत असेल का आम्ही 100% देखील तुम्हाला कॉलेज अलॉट करून देऊ, तर कोणावरच विश्वास ठेवू नका. ओके, बरेचसे लोकांना फसवत आहे. ओके, जिथं कुठं जाणार असाल, जिथं कुठं जॉईन करणार असाल, चौकशी करून चांगली या ठिकाणी काय करा, जॉईन करा. बरेचसे विद्यार्थ्यांना, बरेचसे पालकांना देखील काउन्सिलर असेही फसवतात की हा जो रिफंडेबल अमाऊंट असतो बघा 52,000चा, बरेचसे काउन्सिलर म्हणतात आम्ही हा पेमेंट करतो, तुम्ही आम्हाला फोन पे करा. तर त्यांना पण हे पैसे देऊ नका. तुम्ही ज्या फोन पेने पेमेंट करता त्याच फोन पेला हे नंतर तुमचे 50,000 रुपये येणार आहे. तर तुम्ही काय करा, थोडे सतर्क करा. ओके, स्कॉलरशिप साठी काय पात्रता असते बघा. बघा जे पात्र विद्यार्थी असतील, सपोज कॉलेजला 1,00,000 रुपये फीस असेल. ओके, 1,00,000 रुपये कॉलेजला काय असेल या ठिकाणी फीस असेल आणि तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही ईबीसी या कॅटेगरीमध्ये मुडता. ओके, ईबीसी मध्ये काय होतं, तुम्ही मुडता. मग ईबीसी मध्ये जर तुम्ही मुडताय तर तुम्हाला वर्षाला किती फीस भरावी लागणार, तर 1,00,000चे तुम्हाला अर्धी. ओके, 50% कॉलेजला काय भरावी लागणार फीस, म्हणजे थोडक्यात 50,000 रुपये तुम्हाला भरावे लागणार. जर कॉलेजची फीस 2,00,000 असेल तर तुम्हाला 1,00,000 रुपये भरावे लागणार. आणि जर मुलगी असेल तर मुलींना आता ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पादन 8 लाखापेक्षा कमी असेल तिथल्या सगळ्या मुलींना जी ट्युशन फीस आहे ती झिरो करण्यात आलेली आहे. फक्त देखील मुलगी असेल तर डेव्हलपमेंट फीस आपल्याला भरावी लागते. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा प्रश्न, मॅनेजमेंट कोटा. मेरिटवर ऍडमिशन मिळण्यास ओके डोनेशन लागत नाही. ओके, जर मेरिटवर तुमचा नंबर लागतोय तर डोनेशन लागत नाही. आणि कोणी जर तुम्हाला डिमांड करत असेल, कोणी मागत असेल आमच्याकडे पैसे द्या आम्ही नंबर लावून देऊ, तर असं आता काहीच राहिलेलं नाही. सगळं जे कॉलेज लेवलला प्रोसेस होते तुम्हाला तुमची जी प्रोसेस आहे ती सगळी ऑनलाईन करावी लागते. जर कोणी म्हणत असेल का मी करून देतो, कर्नाटका म्हणा, युपी म्हणा, एमपी म्हणा, कुठेही जर म्हणत असेल तर कोणावरही विश्वास ठेवू नका. सगळी प्रोसेस ऑनलाईन होणार आहे. ओके, त्यानंतर बघा मॅनेजमेंट कोटामधून ऍडमिशन घेतल्यास खर्च 20 लाखापेक्षा जास्त जाऊ शकतो. जर बीएचएमएस चा जर विचार करताय तर बीएचएमएस ला जर एखाद्या कॉलेजला 1,00,000 फीस आहे तर तुम्हाला 3,00,000 पे करावे लागणार. ओके, आणि बीएमएस ला जास्त फीस आहे, कुठं 1,50,000 आहे, कुठं 2,00,000 आहे, कुठं 2.5 लाख आहे, कुठं 3,00,000 आहे, तर कुठं 3.5 लाख आहे. तर हा खर्च तुम्हाला आता 30 लाखापेक्षा जाऊ शकतो. ओके, 30 लाखापेक्षा जवळजवळ हा काय जाऊ शकतो, तुमचा खर्च बीएमएस साठी जाऊ शकतो. बीएचएमएस ला 20 लाखाच्या आत. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखीन तुमचं काय काय खर्च असणार. ओके, हॉस्टेल आणि इतर खर्चांचा जर विचार केला तर या ठिकाणी हॉस्टेल प्लस मेसचे तुमचे 1,00,000 ते 1,30,000 प्रति वर्ष एवढा खर्च लागू शकतो. वेगवेगळ्या कॉलेजला हॉस्टेलची फीस असते पण जवळपासची फीस असते तुमची ह्याच रेंज मध्ये असते. ओके, त्यानंतर बुक्स प्लस युनिफॉर्म प्लस ट्रॅव्हलचे तुम्हाला देखील 50,000 ते 60,000 प्रति वर्ष कॉलेजला काय लागू शकतो, इत्यादी हा खर्च लागू शकतो. ओके, त्यानंतर आणखीन कोणते खर्च लागणार बघा. 5 वर्षाचे जर आपण अंदाजे खर्च या ठिकाणी कॅल्क्युलेट केले तर बघा प्रकाराचे अंदाजे खर्च. ऑल इंडिया कोटात तुम्ही सगळ्यात पहिले 50,000 रुपये काय करता, डिपॉझिट करता. ओके, जे की तुम्हाला रिफंडेबल असणार आहे. पण हे सुरुवातीला हा 50,000 रुपये पण आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया. ओके, त्यानंतर कॉलेजच्या फीचा जर अंदाज घेतला आपण, जर तुमची कॅटेगरी असेल तर वेगवेगळ्या कॅटेगरीला काय मिळतो या ठिकाणी वेगवेगळा रिझर्वेशन असतो. जसं की जर आपण विचार केला तुमची जर कॅटेगरी असेल ओपन. ओके, आणि तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा जर काय असेल कमी असेल तर तुम्हाला किती फीस लागते, 50% या ठिकाणी कॉलेजला फीस जमा करावी लागते. जर तुमची कॅटेगरी असेल ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस तर कॉलेजला किती फीस भरावी लागणार, आपल्याला 50% भरावी लागणार आहे. जर तुमची कॅटेगरी असेल विजय, एनटीबी, एनटीसी, एनटीडी तर तुम्हाला ट्युशन फीस भरायची गरज नाही, तुम्हाला देखील डेव्हलपमेंट फीस भरावी लागते. जर तुमची कॅटेगरी असेल एससी, एसटी तर तुम्हाला कॉलेजला ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस दोन्ही भरायची गरज नाही. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हॉस्टेलचा जर विचार केला तर वर्षाला 5 ते 6.5 लाखापर्यंत काय येऊ शकतो, तुम्हाला खर्च येऊ शकतो. त्यानंतर बघा अदर तुम्ही काय खर्च करताय. ओके, आपण याच्यामध्ये तुमचं पॉकेट मनी इन्क्लूड केलेलं नाही. जर ओव्हरऑल जर आपण या ठिकाणी विचार केला, जर तुम्ही बीएमएस करण्याचा विचार करताय महाराष्ट्रामध्ये अंदाजे 16 ते 28 लाखापर्यंत काय येऊ शकतो, तुम्हाला खर्च येऊ शकतो. ओके,
त्यानंतर काही महत्वाच्या सूचना आहे बघा. फीस दरवर्षी बदलू शकते, तर तुम्ही ज्या कॉलेजला प्राधान्य देताय एखाद्या चांगल्या काउन्सिलर कडून काय करा, त्या कॉलेजची फीस पहिले माहिती करून घ्या. कारण ऐन वेळेवर जर तुम्ही एखाद्या कॉलेजला प्राधान्य देताय आणि जर देखील तुमचं बजेट नसेल, तर तुम्हाला काय होऊ शकतो, तुमचं या ठिकाणी ऍडमिशन कॉलेजला नंबर लागल्यानंतर सुद्धाही कॅन्सल होऊ शकतो. तर तुम्ही याची काय करायची काळजी घ्यायची. ओके. स्कॉलरशिप नियम कॅटेगरीनुसार वेगवेगळे असतात. ओके. त्यानंतर मॅनेजमेंट कोटा खर्च प्रत्येक कॉलेजनुसार वेगळा असतो. अधिकृत काउन्सिलिंग नोटिफिकेशन नेहमी तपासायचे. पोर्टलवरती जे काही काउन्सिलिंगचे नोटिफिकेशन येत असतील ते सगळे तुम्ही तपासायचे. ओके. मॅनेजमेंट कोटामधून ओके थोडक्यात आयक्यू कोटामधून अलॉटमेंट होते, तर आपल्याला कुठली स्कॉलरशिप मिळत नसते. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट स्टेप अकॅडमी कडून काय मिळणार, महाराष्ट्राची काउन्सिलिंग मिळणार तुम्हाला. एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीडीएसचं सगळं गायडन्स व सगळं फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर आम्ही करून देतो. त्यासोबत कॉलेज प्रिडिक्शनचा आपला टूल आहे बघा, जो की मी सुरुवातीलाच तुम्हाला दाखवला होता. हा आपला कॉलेज प्रिडिक्शनचा टूल आहे. याचा ऍक्सेस देखील आम्ही तुम्हाला देऊ. त्यानंतर चॉईस फिलिंग साठी कोणत्या कॉलेजला तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे, कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती, सगळी सविस्तर माहिती म्हणजे काउन्सिलिंग अगदी ए पासून तर झेड पर्यंत सगळी माहिती आम्ही तुम्हाला देतो जर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करताय. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा तुम्हाला सपोर्ट असतो आणि पेड पर्सनल काउन्सिलिंग देखील आपल्याकडे सुरू आहे. जे लोकांना आमच्यासोबत जॉईन करायचं असेल 9699907700 या नंबरवरती काय करायचंय, संपर्क करायचा. तर आमच्यासोबत पेड मध्ये जॉईन करायचा असेल तर बरेचसे ऑनलाईन मध्ये आलेले अनुभव बघा. बरेचसे ऑनलाईन मध्ये जे काउन्सिलर आहे लोकांकडून फीस घेतात, कुठलीच प्रक्रिया करून देत नाही. जर तुम्ही कुठे जरी जॉईन होणार असाल तर सतर्क त्यांना अगोदर विचारा, तुम्ही आमची सगळी प्रोसिजर करणार का. जर हो म्हणत असेल तरच खात्री करून काय करा, त्या ठिकाणी जॉईन करा. ऑनलाईन मध्ये पण कोणावरही विश्वास ठेवू नका. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. दिलेली माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.